नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। पगारवाढीसोबतच या 5 भत्त्यांमध्ये होणार मोठी वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्र सरकारने अधिकृतपणे 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिल्यानंतर या आयोगाचे कामकाज सुरू झाले आहे। 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यापासून ही समिती वेतन रचना, भत्ते आणि सेवा अटींबाबत सखोल अभ्यास करत आहे। त्यामुळे देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नव्या वेतन आयोगाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार या समितीला सुमारे 18 महिन्याच्या कालावधीत आपला अंतिम अहवाल सादर करावयाचा आहे। अहवाल सादर होण्याआधीच 8व्या वेतन आयोगातील संभाव्य बदलाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। विशेषतः वेतनवाढीसोबतच विविध भत्त्यामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले जात आहे। नवीन वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027 च्या उत्तरार्धात किंवा 2028 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घर भाडे भत्ता आणि महागाई भत्त्यावर विशेष लक्ष। 8व्या वेतन आयोगात घर भाडे भत्त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। सध्या अनेक कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 10% घर भाडे भत्ता दिला जातो, मात्र वाढत्या घर भाड्याच्या पार्श्वभूमीवर हा भत्ता अपुरा ठरत असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत आहे। त्यामुळे नव्या आयोगात हा भत्ता किमान 5% वाढवून 15% नेला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। महागाई भत्त्याच्या बाबतीतही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून डीए 0% मानला जाईल आणि नव्या निर्देशांकाच्या आधारे त्याची मोजणी सुरू होईल। सुरुवातीला डीए कमी असला तरी महागाई दरानुसार पुढील वर्षामध्ये त्यात सातत्याने वाढ होणार आहे। त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। वाहन प्रोत्साहन आणि मोबाईल भत्त्यातही अपेक्षित वाढ। नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता 8व्या वेतन आयोगात कायम ठेवण्याबरोबरच त्यामध्ये वाढ केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सध्याचा 7व्या वेतन आयोगात हा भत्ता लागू असून कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वाहन भत्त्याच्या बाबतीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत। सध्या वेतन श्रेणीनुसार निश्चित रक्कम दिली जाते, मात्र इंधन दरवाढ आणि वाढलेल्या प्रवास खर्चामुळे हा भत्ता अपुरा पडत असल्याची तक्रार कर्मचारी वारंवार करत आहेत। त्यामुळे बाजार मूल्य आणि प्रत्यक्ष खर्च लक्षात घेऊन वाहन भत्ता वाढवावा अशी मागणी जोर धरत आहे। याशिवाय कार्यालयीन कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल भत्ता देण्याचा मुद्दा 8व्या वेतन आयोगात चर्चेत आहे। हा भत्ता मंजूर झाल्यास डिजिटल युगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून एकूणच 8वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।